वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत स्लीव्जवरची एकदम सोपीवाली डिझाईन। यामध्ये काहीच नाही, साधा सिंपल सुई आणि दोऱ्याचा वापर करून आपण ही डिझाईन तयार करणार आहोत। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। या पद्धतीने मी असा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण साधा सिंपल फक्त लॉन्ग फ्रेंच नॉट टाकणार आहोत। यासाठी या इथून सुईला मी वरती काढला। यामध्ये तुम्ही हवा त्या सिल्क थ्रेडचा वापर करू शकता। त्यानंतर जे मार्क केलेला आहे बरोबर त्या मार्किंग वरतीच फक्त तुम्ही या पद्धतीने स्टिच करत राहायचं, लॉन्ग फ्रेंच नॉट टाकत राहायची। बरोबर जिथे मार्क केलेला आहे त्या मार्कच्या तिथूनच काढायचं आणि त्या मार्क वरतीच स्टिच करायचं, म्हणजे त्याची फिनिशिंग एकदम सुंदर दिसते। अजून एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जेवढ्यांदा तुम्ही पहिल्यांदा 4 पदरी जर सिल्क थ्रेड घेतला असेल तर पूर्ण डिझाईनसाठी 4 पदरी सिल्क थ्रेड घ्यायचा। सुंदर दिसते। सेम याच पद्धतीने या साइडचं हे करून घ्यायचं। यामध्ये सर्वात फक्त महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही डिस्टन्स घेतायत, हे इथे जे तुम्ही डिस्टन्स घेतायत ते सेम असलं पाहिजे। दोन्हीकडच्या लीफ आहेत त्या सेम असल्या पाहिजे, त्यामुळे त्याची फिनिशिंग एकदम सुंदर येते। मग बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता याला आपण जरी थ्रेडने छानशी आउटलाइन करून घेऊ। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। तुम्ही हे नक्की ट्राय करा। यामध्ये करताना फक्त फिनिशिंग येण्यासाठी पहिल्यांदा मार्क करा आणि त्यानंतरच तुम्ही हे पूर्ण डिझाईन तयार करा। मार्क केल्याच्या नंतर त्याची फिनिशिंग सुंदर येते। कोणती गोष्ट करायची म्हटल्याच्या नंतर थोडंसं पहिल्यांदा अवघड वाटतच असतं, पण एकदा त्याचा सराव झाल्याच्या नंतर ती सोपी होते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। Thank you for watching.